नमस्कार मंडळी, मी मीरा रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण एकदम चटपटीत एक भाकरी जास्त खाल असं ग्रीन बैंगन मसाला बनवूया। तुम्ही याला खारं वांग सुद्धा बनवू शकता, अप्रतिम लागतं। ग्रीन बैंगन मसाला बनवण्यासाठी आपण इथे घेतलेला आहे खूप सारं सुकं खोबरं, लसूण, अद्रक, शेंगदाणे आणि हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घ्या, तुमच्या तिखटनुसार। आता आपण हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊ। चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर, झाकण लावून पाणी न घालता याचं वाटण तयार करू। एका बाउलमध्ये थोडंसं पाणी, एक मोठा चमचा मीठ घेऊ। आता आपल्याला वांग कट करून घ्यायचं आहे। एका वांग्याच्या आपल्याला 4 फोडी करायच्या आहेत। हे बघा, या पद्धतीने आपल्याला वांग्याला दोन्ही साइडनी काप देऊन घ्यायचा आहे आणि आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये हे वांग धुवून घ्यायचं आहे। वांग किडकं आहे का हे सुद्धा आपल्याला चेक करायचं आहे आणि मिठाच्या पाण्यामध्ये आपलं वांग काळं पडू नये म्हणून आपल्याला ते मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घेतलं तर याची चव अजून अप्रतिम लागते। या पद्धतीने मी सगळी वांगे कट करून मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहेत। हे बघा, या पद्धतीने मी मसाला तयार केलेला आहे। पाणी न घालता मसाला वाटून घ्यायचा आहे। पाणी न घालता मसाला इथे मी वाटून घेतलेला आहे। आता आपण तो मसाला वांग्यामध्ये या पद्धतीने भरूया। हे बघा, या पद्धतीने मी सगळ्या वांग्यामध्ये जेवढा बसेल तेवढा आपल्याला मसाला भरून आणि या पद्धतीने वांग दाबून घ्यायचं आहे। या पद्धतीने मी सगळ्या वांग्यामध्ये आपला हा ग्रीन मसाला भरून घेतलेला आहे। हे बघा, आपला एवढा मसाला इथे राहिलेला आहे आणि वांग्यामध्ये सगळा मसाला भरून झालेला आहे। आता आपण गॅस चालू करूया। गॅसवर कढई मांडू, 2 पळी तेल घेऊया आणि आपल्याला याच्यावरती झाकण मांडायचं आहे। एक 2 मिनिटाची वाफ काढायची आहे। हे बघा, 2 मिनिटानंतर आपलं वांग खालच्या साईडने मस्त खरपूस भाजलेलं आहे। हे बघा, या पद्धतीने आपल्याला 2 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे। आता आपण वांग पलटी करून घेतलेला आहे। अजून झाकण ठेवून 2 मिनिटाची वाफ काढून घेऊ। हे बघा, अजून 2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता वांग दोन्ही साइडनी खरपूस भाजलेला आहे। आता आपला जो उरलेला मसाला आहे तो आपण तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि चिमूटभर हळद घेऊ। आता हा मसाला 2 ते 3 मिनिटं आपण तेलामध्ये छान परतून घेऊया। 2 ते 3 मिनिटं मी हा मसाला छान परतून घेतलेला आहे। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेऊ। या पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घेऊन मी ते वांग्यामध्ये मिक्स केलेलं आहे। आपले वांगे मऊ शिजतील एवढंच आपल्याला याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे। साधारण मी इथे 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला हा ग्रीन बैंगन मसाला 6 ते 7 मिनिटं आपल्याला शिजून घ्यायचा आहे। 6 ते 7 मिनिटात आपली वांगी मऊ शिजतात। या पद्धतीने आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ घेऊन हे छान मिक्स करायचं आणि झाकण ठेवून 6 ते 7 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मस्त मसाल्याला तेल सुटलेलं आहे आणि घरामध्ये सुगंध सुद्धा खूप मस्त येत आहे। हे बघा, किती सोप्या पद्धतीत झटपट एकदम चविष्ट ग्रीन बैंगन मसाला बनून तयार झालेला आहे। या मसाल्याने किती मस्त तेल सोडलेलं आहे आणि खूप छान हा बैंगन मसाला लागतो। तुम्ही एकदा नक्कीच बनवा। ज्वारीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत फार उत्तम लागतो। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपल्या चॅनलवर अशा साध्या, सोप्या, झटपट आणि गावरान रेसिपीज असतात। पुन्हा भेटू आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन। हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार। असाच आपल्या छोट्याशा चॅनलला नक्की सपोर्ट करायला विसरू नका। पुन्हा भेटू। धन्यवाद। बाय।